तर बोगस बियाणांमुळे सध्या मोठा आकार माजलाय। बोगस बियाणांविरोधात बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर संभाजीनगरमध्ये आज बच्चू कडूंचं आंदोलन असल्याची माहिती सध्या समोर येते। मोठी बातमी आपण पाहतोय। बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। याच विरोधात बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। बच्चू कडू आज आंदोलन करतायत। एकीकडे राज्यामध्ये पाऊस उशिरा झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी पेरणी केलेलं सोयाबीन जे आहे ते देखील निकृष्ट दर्जाचं निघल्याचं समोर आलं। राज्यात हजारो हेक्टरवरील सोयाबीन जे आहे ते निकृष्ट दर्जाचं असल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही ठिकाणी पेरणीसाठी बूस्टर कंपनीचं सोयाबीन आलं होतं, मात्र हे सोयाबीन जे आहे ते निकृष्ट दर्जाचं निघलं। 15 दिवसानंतरही सोयाबीन उगलं नाही, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी या बाबतीत कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली असता संबंधित सोयाबीनचे निकृष्ट दर्जाचं असल्याचं निदर्शनात आलं होतं। त्यानंतर आमदार बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या बूस्टर कंपनीच्या कार्यालयासमोर आता आज मूक अग्नी जे आहे ते आंदोलन करण्यात येणार आहे। आज 12:30 वाजता त्यांचं आंदोलन जे आहे ते आज या कार्यालयासमोर होणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।